विकास सोपान सोळंकी, गुंजेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी आज अपर तहसील दक्षिण मंद्रुप या ठिकाणी उपोषणासाठी बसलो आहे. आजच्या दिवसापासून माझं उपोषण चालू आहे ग्रामपंचायत भ्रष्टाचार या संदर्भात. गुंजेगाव ग्रामपंचायतमध्ये विविध प्रकारे लोकांनी, तिथल्या सदस्य, सरपंच आणि उपसरपंच तुकाराम भडकुंबे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे दाद मी जिल्हा परिषदेकडे 18/7/2024 रोजी तत्कालीन शिव आवाळे मॅडम यांच्याकडे मी अर्ज सादर केलेला होता. तो अर्ज त्यांनी लगेच रिमार्क मारून दक्षिण पंचायत समितीला पाठवलेला होता. तेथील बेडो विस्तार अधिकारी त्यावेळेचे भेटल्यानंतर बेडो साहेबांनी सही करून DC पाटील म्हणून जे विस्तार अधिकारी गुंजेगावला होते त्यांच्याकडे ते चौकशीसाठी अर्ज दिला. त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदल्या होत असल्यामुळे हे अर्ज पेंडिंग टाकले. मी वारंवार त्यांना जाऊन भेटत होतो, करत होतो. तर बाबा गुंजेगाव ग्रामपंचायतमध्ये इंदिरा आवास घरकुल योजना सरपंच अपात्र झाल्यानंतर तुकाराम भडकुंबे यांच्याकडे 1 महिना ते 2 महिन्यासाठी प्रशासकीय चार्ज अपात्र असल्यामुळे त्यांच्याकडे जातो. त्या कालावधीमध्ये त्यांनी गावातील इंदिरा आवास योजना घरकुल हे परस्पर विक्री आणि त्यांच्या संगनमताने हे करून त्याचे बाउंड करून ग्रामपंचायतला दप्तरी नोंदवडा लावून बोगस उतारे ग्रामपंचायतचे दिलेले आहेत व मृत्यू दाखले. आज अगोदरच्या ज्या ग्रामसेवकनी मृत्यू दाखलेच्या नोंदीसाठी कोर्टातनं जाऊन त्या व्यक्तींना सांगितलं होतं की कोर्टातनं जाऊन तुम्ही परवानगी आणा, तेव्हा तुमची आम्ही इथं ग्रामपंचायत दप्तरला नोंदवडू. त्यांच्याकडे चार्ज असताना ग्रामसेवकची बदली झाल्यानंतर समोरच्या ग्रामसेवकला बनवाबनवी करून चुकीची नोंद धारा लावली मृत्यूची आणि त्याच्या स्थितीवर नोंद करून दिली त्या लोकांनी, हे तुकाराम भडकुंबे यांनी. तसं ते ग्रामसेवकांनी सुद्धा जबाब त्यावेळेस BDO साहेबांकडे दिला मी तक्रार केलेली असताना. पण सरपंच अपात्र झाल्यानंतर कशापाय अपात्र झाला हे आम्ही अधिकाऱ्यांना विचारत होतो की एका कंपनीचे अकाउंटवरती त्यांची काही रक्कम स्वीकारलेली होती, त्याच्या ह्याच्यात त्यांना अपात्र केलेलं असताना व त्या ग्रामपंचायतचं देयक रक्कम त्यांनी स्वतःच्या अकाउंटवर स्वीकारली व ती ग्रामपंचायतला भरली नाही. आज रोजी सुद्धा भरली नाही. ते डुप्लिकेट पावत्या देऊन हे करून ती रक्कम त्यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला. ती वसुली करा, कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल होतो त्या सरपंच पतीवर की भ्रष्टाचारामध्ये सामील आहे आणि विभागीय आयुक्तांनी जे मुद्दे सिद्ध केलेले आहेत त्या लोकांवर कारवाई व्हावी म्हणून मी परत एक त्यांना जिल्हा परिषदला आज रोजी 2 वर्ष झालं माझा अर्ज देऊन 18/7 तर हे 2-3 वर्ष झालं. त्याच्या अगोदरपासून टाळाटाळ करणे, अर्ज न घेणे, अर्ज घेतला तर ते तुमच्या गावच्या चौकशी जे आहेत त्या अशा आहेत म्हणून त्या विस्तार अधिकाऱ्याने टाळाटाळ करून हे अर्ज दडपला. कोण विस्तार अधिकारी कोण? पाटील साहेब म्हणून होते, DC पाटील. आता कोण आहेत सध्या? आता तिथं पठाण साहेब म्हणून आले. मग त्यांच्याकडे मी मागील 2 महिन्यापासून पाठपुरावा करतो की माझा अर्ज आहे, मी पोस्ट दिली, त्यांना WhatsApp टाकल्या की असा अर्ज आहे आपल्या ऑफिसमधून, बाबा याची चौकशी तुम्ही का केली नाही, कारवाई का केली नाही, संबंधितावर चौकशी करून योग्य ते गुन्हा दाखल करा, दाखल करण्यासाठी मला पत्र द्या. तर तो अर्ज माझ्याकडे नाही, ऑफिसला गावी नाही म्हणून 2 महिने त्यांनी माझ्याकडून वेळ मागून घेतला. त्यावेळेस माझी परवा गेल्या आठवड्यात त्यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की आमच्या ऑफिसला तुमचा अर्जच उपलब्ध नाही आणि मॅडमने तर त्या अर्जावर रिमार्क मारलेला आहे, तत्कालीन शिव मॅडम, आवाळे मॅडम, आणि त्याची पोच माझ्याकडे आहे. ती पोच मी त्यांना टाकतो. घरकुल विकलेले बॉन्ड सगळे झेरॉक्स हे केलेले मी त्यांना सगळं टाकतोय. स्मरणपत्र टाकलेलं आहे त्यांना की आता मग ह्याच्यामध्ये काय करतात तर पंढरपूरच्या वारीसाठी वेळ द्या म्हणजे आम्ही 8 दिवसाला बघतो. परत 8 दिवस त्यांनी आणि वेळ घालवली. त्यांनी स्वतः म्हणजे आमच्याकडे ही कागद तुमची जी तक्रार आहे ही उपलब्धच नाही, म्हणजे ऑफिसमध्ये हा अर्जच नाही, आमच्याकडे तर पोच आहे. मग मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही मला असं एवढे दिवस खेळवत आणलेला आहे
अपात्र सरपंचाची जर कारवाई केली नाही, कायद्यानं त्याच्यात शासनाच्या GR मध्ये आहे की पहिला गुन्हा दाखल करा, ही जी लोक भ्रष्टाचार ग्रामपंचायतमध्ये केलेले आहे असा GR आहे, ती GR बी त्यांना टाकलेला आहे. तर तुम्ही चौकशी केली नाही, तुमच्यावर सुद्धा काहीतरी शासनाने परिपत्रक काढलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गावचाल तर तुम्ही मला ह्याची चौकशी करून काय करता त्याचं लवकर उत्तर द्या म्हणजे तर त्यांनी दिलं नाही. म्हणून मी हा उपोषणचा मार्ग स्वीकारला आहे. माझ्या एकच मागणी आहे की जे दोषी आहेत त्या अर्जामध्ये चौकशीमध्ये जे आढळणार आहे त्या संबंधितावर ग्रामपंचायत ऍक्टनुसार फौजदारी गुन्हे दाखल होतात व ते त्यांच्याकडे जी रक्कम आहे अद्याप ग्रामपंचायतला भरलेली नाही ती रक्कम वसूल करावी. घरकुलची जी योजना आहे त्या संदर्भात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ते घरकुलाची नोंद रद्द करून घरकुल वापस घ्यावं ग्रामपंचायतला. शासनाच्या नियमाने काय असेल ते प्रोसिजर करून ते घरकुल पाठीमागे घ्यावं आणि या लोकांवर कारवाई होईल एवढीच अपेक्षा आहे मग त्या आंदोलनाच्या माध्यमातून. तुम्ही ह्याच्या अगोदर कोणाकडे अर्ज दिले होते तुम्ही उपोषणला बसणार आहे म्हणून? उपोषणासाठी मी अर्ज जे दिलेले होते ग्रामपंचायत संदर्भात सोलापूर जिल्हा परिषद आणि दक्षिण गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज देऊन मी उपोषणाला सुरुवात केली आहे.